सुट्ट्या आहेत स्कूलला, तरी पण त्रिशाचा इकडे सकाळी सकाळी स्टडी काही नाही तर काही सुरूच असतो. आणि त्रिशा स्टडी करते म्हणून याला पण स्टडी करायचाच असतो. त्यामुळे ह्याला पण एक वही आणि पेन्सिल एक्स्ट्राची त्याच्याकडे देत असते. आणि साहेबांचा इथे स्टडी सुरू होता आणि माझं किचनमध्ये काम सुरू होतं. तर आज स्वयंपाकामध्ये बनवलं होतं वरण भात, भाजी पोळी आणि सोबत लावायला तोंडी लावायला बनवली होती कढीपत्त्याची चटणी. तर इतकी टेस्टी होते ना. चला तर मग आता त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. एकदम इझी अशी रेसिपी आहे. जसं ठेचा बनवतो त्याच पद्धतीमध्ये सगळं बनवून घ्यायचं. फक्त भरपूर प्रमाणामध्ये याच्यामध्ये कढीपत्ता आपल्याला ॲड करायचा आहे. लसूण, हिरवी मिरची, भरपूर असा कढीपत्ता, थोडेसे कच्चे शेंगदाणे, कच्ची तीळ आणि थोडेसे जिरे आणि चवीपुरतं मीठ. तर मीठ जे आहे तर ते मी खडे मिठाचा यूज केलेला आहे. आणि आता मिक्सरमधून काढून घ्यायचं. जास्त बारीक पण काढून घ्यायचं नाही, थोडंसं जाडसरच काढून घ्यायचं. आणि त्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल टाकून छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि जेव्हा हे क्रिस्पी होतं ना तर ते इतकं छान लागतं, कायच सांगू. भाकरीसोबत खा किंवा मग जेवताना तोंडी लावा, खूप टेस्टी. तर मग आता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. बाय.